श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत विदर्भ क्रिकेटच्या यशाची कहाणी या विषयावर विदर्भ क्रिकेट ॲडमिनिस्ट्रेशन अँड डेव्हलपमेंट कमिटीचे चेअरमन प्रशांत वैद्य आणि बॅडमिंटनच्या खेळापेक्षा व्यवस्थापनाची चर्चा या विषयावर इंडिया ओपन स्पर्धेसाठी मॅच कंट्रोलर म्हणून भूमिका बजावणारे सचिन भारती यांच्याशी वृषाली देशपांडे यांनी साधलेला संवाद. श्रोते हो नमस्कार. मी वृषाली देशपांडे आकाशवाणीच्या क्रीडा विश्व या कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. एकेकाळी महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकाचा संघ म्हणून ओळख असलेला विदर्भ आज भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील एक सशक्त पॉवर हाऊस बनलाय. 3 रणजी करंडक विजेतेपदं, सातत्यपूर्ण कामगिरी आणि आता 2026 मध्ये पहिल्यांदाच विजय हजारे करंडकावर आपलं नाव कोरणारा विदर्भ. हा प्रवास केवळ ट्रॉफी जिंकण्याचा नाही तर व्यवस्थापन, संस्कृती आणि स्थानिक प्रतिभेवर विश्वास ठेवण्याचा आहे. मेक फॉर विदर्भ ही केवळ संकल्पना नाही तर विदर्भाच्या मातीतून घडलेल्या क्रिकेटपटूंनी उभारलेली एक संस्कृती आहे. नागपूर, अमरावती, चंद्रपूरच्या मैदानातून आलेले क्रिकेटपटू जे स्वतःसाठी नाही तर विदर्भासाठी खेळतात. आज आपण या ऐतिहासिक यशामागची प्रक्रिया, क्रिकेटपटूंची मानसिकता आणि विदर्भ क्रिकेटचं भविष्य जाणून घेणार आहोत. यावरच चर्चा करण्यासाठी क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आपल्यासोबत आहेत विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष आणि ॲडमिनिस्ट्रेशन अँड डेव्हलपमेंट कमिटीचे चेअरमन प्रशांत वैद्य. प्रशांत वैद्य, क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर मी तुमचं स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. रणजी करंडक स्पर्धेची 3 विजेतेपदं, इराणी कप आणि पहिली विजय हजारे ट्रॉफी हे यश अचानक मिळालेलं नाही तर वर्षानुवर्षाच्या नियोजन, शिस्त आणि स्थानिक क्रिकेटपटूंच्या विश्वासाचं फळ आहे. विदर्भ क्रिकेटच्या या संपूर्ण प्रवासाचं वर्णन तुम्ही कसं कराल? विदर्भाकडनं मी माझं क्रिकेट खेळण्याचं माझं जीवन सुरू केलं आणि त्याच असोसिएशनमध्ये आपण ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करतो आणि आपल्याला जी संधी मिळते कॉन्ट्रीब्यूट करायची आणि तिथे आपल्याला हे यश मिळतं याचं नक्कीच समाधान आहे. आणि डेफिनेटली मी जे नेहमीच हे मानतो की जे क्रिकेटर्स ग्राउंडवर खेळतात हे खरं त्यांचं यश आहे. आम्ही जी काही टीम आणि जे लोक मागे काम करतात ते बिहाइंड द कर्टन जसं आपण म्हणतो की तसे काम करत असतात, पण शेवटी श्रेय हे मी डेफिनेटली खेळाडूंचंच मानतो. भारतीय क्रिकेटमध्ये मुंबई, कर्नाटक, दिल्ली यासारख्या बलाढ्य संघाच्या सावलीत विदर्भ कायम राहिलाय. पण गेल्या काही वर्षात विदर्भानं केवळ सामने नाही जिंकलेत तर एक मॉडेल उभं केलंय क्रिकेटपटू घडवण्याचं, मानसिकता बदलण्याचं आणि सातत्याने जिंकण्याचं. तर या विदर्भाच्या मॉडेलबद्दल तुम्ही आपल्या क्रिकेट प्रेमींना काय सांगाल? याची सुरुवात खरं मी मानतो झाली 2009 साली, जेव्हा मी एक क्रिकेट अकॅडमीची स्थापना केली. जेव्हा आमचे एक बोर्डाचे अध्यक्ष शशांक मनोहर जे विदर्भाचे आहेत, नागपूरचे, त्यांच्या एनकरेजमेंटनी, सपोर्टनी आम्ही इथे एक अकॅडमी सुरू केली, रेसिडेन्शियल अकॅडमी. आय थिंक ती पहिलीच अकॅडमी अशी होती पूर्ण देशभरातली की ती रेसिडेन्शियल होती आणि त्याच्याकरता बरेच मुलांचं आम्ही सराव केलं, सिलेक्शन केलं. प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये जाऊन एक ज्याला आपण मास सिलेक्शन म्हणतो त्या प्रोसेसनी ही मुलं आम्ही सिलेक्ट केली आणि तो मी मानतो ती पहिली स्टेप होती डेव्हलपमेंटची. म्हणजे जिथनं आपली सुरुवात ज्याला म्हणता येईल आमच्या डेव्हलपमेंट झाली ती 2009 साली. तेव्हा मी त्या अकॅडमीचा डायरेक्टर होतो. तेव्हापासनं आणि मग एकदा मुलांचं सिलेक्शन झाल्यावर त्याच्यामध्ये आपण ऑस्ट्रेलियावरनं कोचेस आणले, बाकी इंडियन जे आहे आपले चांगले कोचेस, हिरवानी, सुब्रोतो बॅनर्जी, या सगळ्यांना आपण त्याच्यामध्ये ॲज अ कोचिंग स्टाफ म्हणून त्यांना घेतलं. मला वाटतं की तिकडनं ती डेव्हलपमेंटची खरी सुरुवात झाली, ज्याचं आज आपल्याला म्हणजे आम्हाला जे फळ दिसतात आहे त्याची सुरुवात खरं 2009 साली झाली. ही डेव्हलपमेंटची पहिली स्टेप मी मानतो. आणि परफॉर्मन्सची पहिली स्टेप मी मानतो 2016 साली, जेव्हा चंद्रकांत पंडितला आम्ही ॲज अ हेड कोच म्हणून इथे घेतलं आणि त्याच्यानंतर ही जी मुलं 2009 ते 2016 पर्यंत ज्या ट्रेनिंग पॅटर्नवरनं जात होती, ज्या प्रोसेसवरनं जात होती, त्यांचं खरं रिझल्ट जे मिळायला लागले ते 2016 नंतर जेव्हा चंद्रकांत पंडित ॲज अ हेड कोच इथे आले आणि पहिल्या वर्षीच आम्ही रणजी ट्रॉफी जिंकलो, सलग 2 वर्ष जिंकलो, 2 वर्ष इराणी ट्रॉफी जिंकलो. आणि फक्त रणजी ट्रॉफीच नाही तर बाकी पण ज्या ज्युनियर लेवलला अंडर 16 म्हणजे 5 ते 6 वर्षाचा जो कालावधी आहे, म्हणजे आता तर 10 वर्षात आपण भरपूर आणखीन जिंकलोय, पण त्या 4 ते 5 वर्षाच्या कालावधीत जवळपास 11
नॅशनल लेवलचे आपण टुर्नामेंट जिंकलो, म्हणजे अंडर 16 पासनं, विजय मर्चंट पासनं रणजी ट्रॉफी पर्यंत. तर ती मी मानतो की डेव्हलपमेंटचा टर्निंग पॉईंट 2009 आणि परफॉर्मन्सचा टर्निंग पॉईंट 2016. विदर्भात आम्ही क्रिकेटपटू घडवतो ही संकल्पना प्रत्यक्षात तुम्ही कशी राबवली? मी इथला खेळाडू असल्यामुळे पहिले मी सुरुवात माझी विदर्भाकडनंच झाली. नंतर ऑफकोर्स मी बेंगॉलला जाऊन खेळलो, पण सुरुवात माझी विदर्भाला झालेली असल्यामुळे मला ऍक्च्युली विदर्भाच्या स्किल लेवलची किंवा पोटेन्शियलची प्लेयरची याची पूर्ण कल्पना होती. आणि कुठे आपण कुठल्या एरियाजमध्ये आपण लॅक करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला जो परफॉर्मन्स मिळाला पाहिजे नॅशनल लेवलवर तो आपल्याला मिळत नाही, म्हणजे रिझल्ट ज्याला आपण म्हणतो. तर ह्या सगळ्या दोन्ही गोष्टींची थोडी मला कल्पना असल्यामुळे तेच एरियाज बरोबर आम्ही फोकस केले आणि ज्युनियर लेवलपासून त्याची सुरुवात केली. तिथे त्यांना मुलांना तेच एक त्याला विनिंग स्पिरिट म्हणतो आपण, ते कुठे ना कुठे त्याच्यामध्ये आपण बरेचसे प्रोग्राम घेतले, बरेचसे स्पोर्ट्स सायकोलॉजिस्टला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलं. एक ट्रेनिंग वेगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये आपण चालू केलं, कारण की एक ऑस्ट्रेलियन कोच आला, त्यांनी एक वेगळ्या टाईपचे कॉन्सेप्ट आणले. बाकी पण कोचेस जे होते, सिनियर कोचेस, त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये जे चेंजेस घडवायचे होते ते केले. या प्रकारे ती एक प्रोसेस सुरू झाली आणि तिथनं ते रिझल्ट मिळायला सुरुवात झाली. आपण बघितलं तर विदर्भ क्रिकेटच्या टीममध्ये इतर राज्यातील स्टार क्रिकेटपटू न घेता स्थानिक गुणवत्तेला प्राधान्य दिलंय, तर ते किती महत्वाचं होतं? मला वाटतं टॅलेंटचं, जसं मी म्हटलं की टॅलेंटचं मला डेफिनेटली हा एक कॉन्फिडन्स होता की विदर्भामध्ये टॅलेंट नक्कीच आहे. फक्त त्या टॅलेंटला रिझल्टमध्ये कसं आपल्याला कन्व्हर्ट करायचं तीच एक प्रोसेस करण्याची आवश्यकता होती. ती एक अकॅडमीच्या माध्यमातून झाली. मग डिस्ट्रिक्टमध्ये आपण बरेचसे कॅम्प घेणं आम्ही चालू केलं. तसा एरिया कमी असल्यामुळे लिमिटेड त्याला म्हणतो आपण रिसोर्स, तसा त्यातला तो भाग आहे विदर्भातला. पण प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये जाऊन तिथे कॅम्प घेऊन तिथनं आणखीन टॅलेंट पुढे कसं आपल्याला आणता येईल ह्याचा पूर्ण तो एक प्रोसेस आणि एक चार्ट आपण हे करून त्याच्याप्रमाणे त्याच्यावर काम केलं. युवा क्रिकेटपटूंना मोठ्या सामन्यांसाठी तयार करण्यासाठी वेगळी काय फॅसिलिटीज असतात, किंवा आपण जसं बघितलं तर वेगवेगळे नेट्स असतात. टीम आपली वेगवेगळ्या ठिकाणी खेळायला जाते, तर त्या नेट्समध्ये आपण बघितलं तर पिच म्हणजे त्याची माती जी असते ती वेगवेगळी असते. तर त्याचं महत्त्व काय आहे की म्हणजे वेगवेगळे नेट्स लावण्यात आले होते, तर त्याच्याबद्दल थोडीशी आणखी माहिती द्याल? ते पण एक फार महत्वाचा विषय आहे, कारण की आता तसं बघितलं तर विदर्भातली एक सॉईल किंवा नागपूरला जसे आमचे 2 स्टेडियम आहेत मोठे, इकडली जी सॉईल त्याला पिच सॉईल म्हणतो ती वेगळी आहे. तेच आपण मुंबईला खेळायला गेलो किंवा आणखीन लखनौ किंवा बंगालला गेलो तर त्या वेगवेगळ्या कंडिशन्स ज्याला म्हणतो प्लेइंग कंडिशन्स या तुम्हाला तिकडे एन्काउंटर करतो तुम्ही त्या ह्याच्यामध्ये. म्हणून त्याची तयारी कशी करायची तर ते सुद्धा आम्ही इथे जे VCA जे आहे जिथे आम्ही अकॅडमी स्थापन केली त्या ग्राउंडवर जवळजवळ 6 किंवा 7 वेगवेगळ्या सॉईलच्या विकेट्स आपण तयार केल्या. म्हणजे मुलांना पुढे सुद्धा बाहेर जेव्हा ट्रॅव्हल करतात वेगळ्या ठिकाणी वेगळ्या कंडिशन्समध्ये खेळावं लागतं तेव्हा त्यांची तयारी इथपासून झाली आणि ती सगळी तयारी ज्युनियर लेवलपासून त्यांना आपण करवतो. तर त्याचा नक्कीच एक त्यांना दुसऱ्या कंडिशन्समध्ये चांगल्या प्रकारे अडॅप्ट करण्याचा या प्रिपरेशनमुळे फायदा होतो. तुम्ही नुकताच चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख केला की ज्यांनी विदर्भाला जिंकायला मोठ्या टुर्नामेंटमध्ये शिकवलं, पण उस्मान घानी यांनी त्याच्यावर कळस चढवला आणि आपल्याला अनेक वेगवेगळी स्पर्धांमध्ये विजेतेपदं मिळवून दिली. तर उस्मान घानी यांनी संघाची मानसिकता कशी बदलली? उस्मान सुद्धा विदर्भाकडनंच पूर्ण त्याचं खेळाडू जीवन हे विदर्भाकडनंच होतं. त्यामुळे त्याला सुद्धा कुठे ना कुठे विदर्भ प्लेयर्सची मानसिकता आणि त्याच्यामध्ये काय बदल करण्याची गरज आहे याची पूर्ण कल्पना होती. आणि जेव्हा चंद्रकांत पंडित जेव्हा रणजी ट्रॉफीचे आमचे हेड कोच होते तेव्हा उस्मान गनी हा 14, 16, 19 या सगळ्या ह्याच्यामध्ये जे मी म्हटलं मगाशी की आम्ही सगळ्या ह्याच्यामध्ये चॅम्पियनशिप घेतली तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये उस्मान गनीचा वाटा होता. कारण की 14, 16, 19 या तिन्ही ह्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला विजेतेपद जिंकून दिलं होतं आणि नंतर मग त्याचं जे प्रोग्रेशन झालं रणजी ट्रॉफीच्या ऍज अ हेड कोच म्हणून त्याचा नक्कीच त्याला हा फायदा झाला की त्यातल्या ती जी मुलं होती त्याच्या ज्युनियर लेवलपासनं ती मुलं त्याला त्या रणजी ट्रॉफी संघामध्ये त्याला मिळाली. त्यामुळे त्यांना त्यांच्या मानसिकतेचं त्याला पूर्ण माहिती आहे. त्यांना काय काय त्यांच्याकडनं स्किल लेवलची पूर्ण माहिती आहे. किंवा कुठल्या गोष्टीला कसं हाताळायचं त्यांना ही त्याची त्यांना पूर्ण कल्पना असल्यामुळे त्याचा त्याला नक्कीच एक खूप मोठा फायदा झाला. आणि डेफिनेटली हे जे रिझल्ट आहे हे डेफिनेटली त्याचं हार्डवर्क आहे, त्याची जी इन्व्हॉल्वमेंट आहे इतक्या वर्षाची त्याचं ते श्रेय आहे त्याला. आणि जसं मी म्हटलं की ज्युनियर लेवलपासून ही मुलं त्याच्यासोबत असल्यामुळे त्याला त्यांची मानसिकता आणि या सगळ्या गोष्टींची चांगली कल्पना आहे.
आणि कोणाकडनं किती चांगला परफॉर्मन्स काढून घेता येईल याची कल्पना असल्यामुळे हे रिझल्ट आज विदर्भाला दिसत आहेत. उस्मान घानी यांनी युवा क्रिकेटपटूंकडून एक चांगली कामगिरी करून दाखवलीच आहे. तर असे कोणते क्रिकेटपटू आपण प्रामुख्याने नावं घ्याल की ज्याच्यामुळे विदर्भ आज एवढ्या यशाच्या शिखरावर पोहोचलाय? मला वाटतं की 3 ते 4 मुलं अशी आहेत की त्यांच्यामध्ये कॅलिबर आहे पुढचं क्रिकेट खेळण्याचं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले नाव घेईल मी यश राठोडचं. त्यांनी लास्ट इयर सगळ्यात हायएस्ट रन गेटर होता. तो विदर्भाचाच नाही तर पूर्ण देशात रणजी ट्रॉफीमध्ये हायएस्ट विकेट टेकर होता. यावर्षी सुद्धा त्याची कामगिरी तशीच आहे. त्याच्यानंतर हर्ष दुबे हा हायएस्ट विकेट टेकर आहे. मागच्या वर्षी त्यांनी तर रेकॉर्ड तोडला 69 विकेट्स घेऊन एका सीझनमध्ये. तर मला वाटतं ह्या 2 मुलांमध्ये खूप मोठं पोटेन्शियल आहे. त्याच्या व्यतिरिक्त डॅनिश मालेवार हा मुलगा आहे. हा सुद्धा ज्युनियर लेवलपासून सतत चांगला करत आलेला आहे. तो सुद्धा पुढचं क्रिकेट खेळण्याचं नॅशनल इंटरनॅशनल लेवलचं क्रिकेट खेळण्याचं कॅलिबर त्याच्यामध्ये आहे. ती क्षमता त्याच्यामध्ये आहे. यश ठाकूर हा एक चांगला खेळाडू आहे. हे 3-4 खेळाडूंचं मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये नक्कीच हायर लेवलचं क्रिकेट खेळतील. ऑलरेडी ते इंडिया ए आणि ह्या संघांमध्ये खेळतात आहे. व्हिजिटिंग टीमच्या अगेन्स्ट ते खेळले. पण आणखीन त्यांना त्यांच्यामध्ये जी क्षमता आहे मला असं वाटतं की क्रिकेट खेळण्याची, त्याला आपण पुढची पातळी म्हणतो, तिथे नक्कीच पोचून आणि चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे. मेक फॉर विदर्भ ही संकल्पना नेमकी काय आहे आणि ही फक्त एक टीम फिलॉसॉफी आहे की क्रिकेटपटूंच्या मानसिकतेचा भाग बनलंय? मला वाटतं हे फार जरुरी आहे की कारण की क्रिकेटर्सला हे कळणं की ते असोसिएशन करतात, ते खेळतात. आपण त्याला एक पेरेंट असोसिएशन म्हणतो. त्याच्याशी लॉयल्टी, त्याच्याशी खेळण्यामध्ये जो प्राईड आहे तो त्यांच्यामध्ये जागवणं, त्यांच्यामध्ये तो इन्स्टिल करणं हे फार महत्वाचं आहे. ते कुठे ना कुठे आमच्या ज्या प्रोसेस आहे त्याच्या मार्फत होत असतं. आणि ही सगळं मला कुठे ना कुठे, मी मुंबईत खेळलेलो असल्यामुळे भरपूर क्रिकेट, तिथलं एक कल्चर, तिथलं एक ह्याची थोडा मला एक्सपिरियन्स असल्यामुळे ते कुठे ना कुठे मी इथे ते या मुलांमध्ये ते करू शकलो. कारण की एक फार चांगलं कल्चर मुंबई क्रिकेटमध्ये जेव्हा मी खेळायचो तेव्हा नक्कीच होतं आणि त्याचा मला माझ्या क्रिकेट जीवनामध्ये फायदा झाला. तर तो कुठे ना कुठे मुलांमध्ये असला पाहिजे. त्या असोसिएशनला आपण डिपेंड करतो, त्याच्या प्रती आपला लॉयल्टी, त्याच्याकरता खेळण्यामध्ये आपला जो प्राईड आहे तो सुद्धा त्यांच्यामध्ये नेहमी असला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींनी, ह्या थोड्या सायकोलॉजिकल गोष्टी आहेत पण ह्या नक्कीच आमच्या मुलांनी खूप चांगल्या प्रकारे अडॉप्ट केला. आणि आज ते त्याला म्हणतो दे टेक प्राईड इन सेइंग की एक विदर्भ एक चॅम्पियन साईड आहे. पुढील 5 वर्षांसाठी विदर्भ क्रिकेटचा रोडमॅप काय असेल? क्रिकेटमध्ये एक असं झालेलं आहे की आपलं वर्चस्व तिथे टिकवून ठेवण्याकरता बरेचसे चेंजेस, बरेचसे ऍडिशन्स तुम्हाला करणं, त्या दृष्टीने विचार करणं हे महत्वाचं आहे. थोडा आम्ही जो आता एक नवीन त्याच्यामध्ये विचार केला की नॉर्मली क्रिकेट आपलं अंडर 14 पासून सुरू होतं. तो एक प्रवास असतो प्लेअरचा अंडर 14, 16, 19 आणि मग तो पुढे रणजी ट्रॉफी आणि ह्याच्यामध्ये खेळण्याकरता तयार होतो. आम्ही अजून 2 वर्ष मागे यावर्षी आम्ही एक नवीन चालू केली आहे की 10 ते 12 वर्ष आम्ही एक लॉंग टर्म ॲथलेटिक डेव्हलपमेंट प्रोग्राम असं त्याला नाव देऊन आम्ही काही 150 मुलांना आम्ही फक्त एक फिजिकल ट्रेनिंग जे क्रिकेट करता रिक्वायर्ड आहे यावर्षी चालू केलंय 10 ते 12 वर्ष. तर नक्कीच मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ही मुलं जेव्हा मेन स्ट्रीम मध्ये येतील अंडर 14 वगैरे, तेव्हा जास्त आणखीन फिजिकली तयार होऊन येतील. त्यांच्यावर आपल्याला काम करायला आणखीन थोडं सोपं जाईल. या दृष्टीने हे एक नवीन आपण चालू केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही मागच्या वर्षी VPTL चालू केली, विदर्भ प्रो T20 प्रीमियर लीग. चांगला खूप छान प्रतिसाद मिळाला. तर हे सुद्धा एक ऍडिशन आहे ज्याच्यामध्ये मुलांना एक आणखीन एक प्लॅटफॉर्म मिळतो. डिस्ट्रिक्टमध्ये स्कूल क्रिकेट यावर्षी आम्ही चालू करणार आहोत कारण की सिटीमध्ये स्ट्रॉंग स्कूल क्रिकेट आहे, पण प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये आणखीन स्कूल क्रिकेट कसं स्ट्रॉंग करता येईल. कारण की मला नेहमी वाटतं की स्कूल क्रिकेट हे एक फाउंडेशन आहे जिथे आपल्याला चांगलं टॅलेंट टॅप करता येतं आणि नंतर त्यांच्यावर जे पुढचं काम आहे ते करता येतं. म्हणून स्कूल क्रिकेटचं महत्व आणखीन जास्त करून या वर्षीपासून आम्ही ते प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये इंडिव्हिज्युअल स्कूल क्रिकेट चालू करण्याचे असे बरेचसे, प्लस एक नवीन अकॅडमी करण्याचं अजून काम चालू होतं आहे. या सगळ्या गोष्टींनी ह्या डेव्हलपमेंट ची कामं आहेत ती सतत चालू असायला पाहिजे. प्रशांत वैद्य, क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर तुम्ही आलात आणि इतकी मनमोकळी चर्चा केलीत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आपण आता चर्चा करत होतो विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष आणि ॲडमिनिस्ट्रेशन अँड डेव्हलपमेंट कमिटीचे चेअरमन प्रशांत वैद्य यांच्याशी. आता आपण जाणून घेणार आहोत नुकत्याच पार पडलेल्या इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेदरम्यान
दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियममधील खराब हवेची गुणवत्ता, पक्ष्यांची विष्ठा तसंच पायाभूत सुविधांमधील त्रुटींमुळे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याच ठिकाणी ऑगस्ट 2026मध्ये BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप होणार आहे. भारताची जागतिक पातळीवरील प्रतिमा आणि आयोजन क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर हा विषय अत्यंत महत्त्वाचा ठरतो. यावरच चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आज क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आहेत इंडियन ओपन स्पर्धेसाठी मॅच कंट्रोलर म्हणून भूमिका बजावणारे सचिन भारती. तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर मी स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. इंडिया ओपन बॅडमिंटन सारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत खेळापेक्षा व्यवस्थापनावर चर्चा अधिक होताना दिसते. त्याबद्दल तुमचं मत काय? कोणत्याही मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत काही प्रशासकीय आव्हाने समोर येऊ शकतात. मात्र या चर्चांकडे नकारात्मक न पाहता त्या व्यवस्थेला आत्मपरीक्षणाची आणि सुधारण्याची संधी म्हणून पाहायला हव्या. तर आपल्याकडे ही जी टुर्नामेंट जी होती ती बऱ्याच मोठ्या प्रमाणात होती. जवळपास 101 बाहेरून प्रतिस्पर्धी आलेले असतात आणि आपल्याकडे बऱ्याच व्यवस्थापनावर म्हणजे कसं होतं की लाईन जजेस आपल्याकडे 60 पेक्षा जास्त असतात. बाकी मॅनेजमेंट कमिटी असते, त्यांचं अंपायर्स असतात. या लोकांकडे जर आपण त्या प्रमाणात आपण नाही जर घर केलं, लक्ष दिलं तर त्या स्पर्धेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा संवादामुळे भविष्यातील आयोजन अधिक व्यावसायिक व आयोजित खेळाडूंकडे केंद्रित होऊ शकते. त्यामुळे आपण त्या गोष्टींकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. इंडिया ओपन बॅडमिंटन या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत बॅडमिंटनपटूंना माघार घ्यावी लागणं हे भारताच्या प्रतिमेसाठी किती धोकादायक आहे? ही घटना दुर्दैवी असली तरी भारताच्या एकूण क्रीडा प्रतिमेला कायमस्वरूपी धक्का देणारी नाहीये. कारण ह्या स्पर्धेमधून फक्त एकच डॅनिश प्लेअर जो होता अँटोसन, त्यानेच फक्त माघार घेतली. बाकी जी माघार घेतली, जी कंप्लेंट झाल्या त्या एकंदर ती दुसरी प्लेअरही डेन्मार्कचीच होती. पण त्यामुळे असं होत नाही की म्हणजे प्लेयर माघारी घेतल्यामुळे काही स्पर्धेला त्यामुळे काही धोका निर्माण झाला. बाकीचे सगळे चायनाचे प्लेयर्स, कोरियन प्लेयर्स, जॅपनीज प्लेयर्स, आपले इंडियन प्लेयर्स त्या सगळ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. भारताने यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केल्या. या अनुभवातून आपण योग्य धडे घेतले तर भारत विश्व अधिकच मजबूत होईलच. एलिट बॅडमिंटन मोलभूत सुविधा आपण दिलेल्या आहेतच. म्हणजे आपण ले मेरिडियन सारखे टॉप 7 स्टार जे हॉटेल्स आहेत ते आपण प्रत्येक खेळाडूसाठी आपण बुक केले होते. त्यांच्यासाठी व्यवस्था चांगली होती. त्यामुळे एखाद्या प्लेअरने जर माघार घेतली तर त्यामुळे स्पर्धेवर परिणाम होणं हे तेवढं म्हणजे चर्चा करण्यासारखा विषय नव्हता. ऑगस्ट 2026मध्ये BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप देखील या स्टेडियमवर आयोजित करण्यात येणार आहे. इंडियन ओपनमधील अनुभव लक्षात घेता नेमके कोणते बदल या स्पर्धेसाठी करणं अपेक्षित आहे? इंडिया ओपन मधील अनुभव निश्चितच वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी मार्गदर्शक ठरणार आहेत. पायाभूत सुविधा, खेळाडूंच्या सोयी, वाहतूक, सराव व्यवस्था, समन्वय यावर अधिक काटेकोरपणे नियोजन नक्कीच केले जाईल. ही जी स्पर्धा घेतली गेली होती ते स्पेशली म्हणजे आपण व्हेन्यू चेंज केला. मागच्या वर्षी आपण KD जाधव या व्हेन्यूवर आपण स्पर्धा घेत होतो, पण यावर्षीपासून इंदिरा गांधी स्टेडियमवर आपण घेतली. कारण इंदिरा गांधी पुन्हा आपण वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी ते आपण वापरणार आहोत. त्यामुळे एखादा ड्राय रन किंवा एक चांगली रिहर्सल म्हणून आपण ही स्पर्धा आपण इंदिरा गांधीवर आपण शिफ्ट केली आणि त्याचा अनुभव आपण नक्की आपण म्हणजे काटेकोरपणे केला जाईल. आणि अशा मोठ्या स्पर्धांसाठी शिकवण अतिशय उपयुक्त ठरणार आहे. आणि नक्कीच म्हणजे काही ज्या त्रुटी होत्या त्या आपल्याला ह्या गोष्टींमधनं म्हणजे ह्या टुर्नामेंटमधनं जे आपण इंडिया ओपन केली त्यातनं आपण नक्कीच ह्या ज्या त्रुटी आहेत त्या आपण सॉल्व्ह करू आणि जी वर्ल्ड चॅम्पियनशिप जी आहे ते आपण अगदी कन्फर्म आपण म्हणजे चांगल्या यशस्वीरित्या आपण पार पडू. निश्चितच आपण बघितलं तर तुम्ही स्वतः त्या स्पर्धेला उपस्थित होतात इंडिया ओपनच्या. तर नेमकी तिकडे काय परिस्थिती होती त्याबद्दल तुम्ही आणखी काय माहिती द्याल? कसं होतं की दिल्लीला ह्या जानेवारीमध्ये की प्रचंड प्रमाणात थंडी असते. टेम्परेचर 2 आणि 5 यामध्येच होतं. तर ते एक मोठा चॅलेंज होतं आयोजकांसाठी. परत काय तर पोल्युशन होतं दिल्लीमध्ये. ह्या सीझनमध्ये पोल्युशन होतं. तो एक मोठा म्हणजे ड्रॉबॅक असतो दिल्लीच्या टुर्नामेंटमध्ये. पण वर्ल्ड चॅम्पियनशिप ही होणार आहे ऑगस्टमध्ये. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी तिकडे म्हणजे अडथळा निर्माण नाही करू शकणार. परत चॅलेंज कसं असतं की प्लेयर्सना इंटरनॅशनल ज्या स्टेडियम्स मिळतात ते चांगलेच डेव्हलप्ड असतात. आपल्याकडे इंदिरा गांधी स्टेडियम्स किंवा अजून काही ह्या फक्त काही ठराविक स्पर्धांसाठी वापरल्या जातात. त्यामुळे त्यांचं व्यवस्थापन किंवा काही ह्या गोष्टी वेळेवर होणं गरजेचं असतं. त्या फक्त आय थिंक ह्या अशा मोठ्या टुर्नामेंटच्या आधी ह्या वापरल्या जातात. त्यामुळे त्यांचं
स्वच्छता किंवा अजून काही गोष्टी आहेत ते थोडंसं एक कठीण परिस्थिती असते की ते साफ करणं वेळेवर किंवा त्याचं क्लिनलीनेस ठेवणं, या गोष्टी आपण वेळेवर होत नाही. त्या या फॉरेन प्लेयर्सना खटकतात. इंडियन प्लेयर्सना या गोष्टींची सवय असते. त्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा चेंज होणं गरजेचं आहे, जेणेकरून ह्या जे स्टेडियम्स आहेत ते साईच्या अंडर असतात, ते वेळोवेळी साफ करणं, त्यांचं स्वच्छता ठेवणं ते आपल्या साईने करणं गरजेचं आहे. आपण बघितलं तर भारत एक क्रीडा महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. वेगवेगळ्या स्पर्धांचं आपल्याकडे आयोजन होतंय. अतिशय दर्जेदार पद्धतीने आपण स्पर्धांचं आयोजन करतोय. तर या दृष्टीने आगामी जी ऑगस्टमध्ये BWF चॅम्पियनशिप आपल्याकडे होणार आहे, तर ती किती महत्त्वाची आहे? तिचं आयोजन एक यशस्वीपणे होणं हे आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे? खेळाडू हा केंद्रबिंदू मानून नियोजन करणे हे ऍक्च्युली आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार सुविधा देणे, वेळेवर त्या लोकांच्या तक्रारी यावर अधिक भर देणे हे महत्वाचे धडे नक्कीच भारत घेतोय. अनुभवातून शिकण्याची भारताची क्षमता ही आपल्याकडे ताकद आहे. ऍक्च्युली कसं झालंय की जर भारताला महासत्ता बनायचं असेल, क्रीडा महासत्ता, तर केवळ स्पर्धा मिळवणे महत्वाचे की त्या दर्जाच्या पद्धतीने आयोजित करणे अधिक महत्वाचे. त्यासाठी दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. स्पर्धा मिळवणे ही संधी असते. आता आपण 250 पासून इंडिया ओपन चालू केली, ती आपली 500 पर्यंत आली आणि आता ती 750 या लेवलला आणून ठेवली. ऑल इंग्लंड ही 1000च्या लेवलला आहे, आपली 750 आहे. तर ही खरोखर म्हणजे आपल्यासाठी अगदी म्हणजे प्राऊड मुवमेंट आहे की आपण इंडिया ओपन ही 750 लेवलला आलेली आहे आणि आपण तशा सुविधा देतोय. आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप नक्की की त्याची तयारी आतापासूनच चालू झालेली आहे आपल्या संस्थेची. आणि नक्की जे प्लेयर्स येणार आहेत किंवा ज्या सुविधा होतील, ज्या काही गोष्टी आपण करू त्या नक्की अगदी पॉझिटिव्ह करणं हे आपल्या आयोजकांचं महत्वाचं हे टार्गेट असणार आहे. आणि कसं होतं की जरी हळूहळू भारत त्या दिशेने वाटचाल करत आहे, तरी अनुभवातून आपण सक्षम होणं गरजेचं आहे आणि आपण ते नक्की करणार. सचिन भारती, तुम्ही क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आलात आणि इतकी मनमोकळी चर्चा केलीत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आता आढावा घेऊयात क्रीडा विश्वातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा संक्षिप्त स्वरूपात. भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली आहे. दुखापतीमुळे ती गेल्या 2 वर्षांपासून या खेळापासून दूर होती. भारताचा T20 विश्वविजेता कर्णधार रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांना क्रिकेटमधील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. रोहित आणि हरमनप्रीतसह एकूण 9 खेळाडूंची पद्म पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. भारताचे दिग्गज टेनिसपटू विजय अमृतराज यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. श्रेयस अय्यर न्यूझीलंड विरुद्धच्या सध्या सुरू असलेल्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी भारतीय संघात कायम राहणार आहे. श्रोते हो, आता क्रीडा विश्व या कार्यक्रमात मला इथेच थांबण्याची अनुमती द्या. आता पुन्हा भेटूया क्रीडा विश्वच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत वृषाली देशपांडेचा नमस्कार. श्रोते हो, क्रीडा विश्व या कार्यक्रमात आत्ताच आपण विदर्भ क्रिकेटच्या यशाची कहाणी या विषयावर विदर्भ क्रिकेट ॲडमिनिस्ट्रेशन अँड डेव्हलपमेंट कमिटीचे चेअरमन प्रशांत वैद्य आणि बॅडमिंटनच्या खेळापेक्षा व्यवस्थापनाची चर्चा या विषयावर इंडिया ओपन स्पर्धेसाठी मॅच कंट्रोलर म्हणून भूमिका बजावणारे सचिन भारती यांच्याशी वृषाली देशपांडे यांनी साधलेला संवाद ऐकला. बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजू कुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.